अहमदनगर शहरासह जिल्हाभरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं सध्या पाहावयास मिळत आहे। अहमदनगर शहराचा विचार केला तर शहरामध्ये सध्या डेंग्यूचे 15 रुग्ण आहेत आणि या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्रत्येक प्रभागामध्ये धूर फवारणी आणि स्वच्छता याकडे लक्ष दिलं जात आहे। मनपाच्या सोबतच काही सामाजिक संस्था देखील साथीचे आजार वाढू नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत। यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या सामाजिक संस्थेचा पुढाकार पाहावयास मिळत आहे। शहरामध्ये फवारणी आणि जनजागृतीचं काम सुरू आहे। डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपा आरोग्य विभागाने अतिरिक्त 50 जणांचे मनुष्यबळ घेत परिसरामध्ये स्वच्छतेसह इतर उपाययोजना सुरू केल्या आहेत। आठवड्याच्या प्रत्येक रविवारी नागरिकांना सोबत घेऊन देखील स्वच्छता केली जात आहे। दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा ताप आला तर मनपाच्या 7 आरोग्य केंद्रावर लवकरात लवकर जाऊन तपासणी करून घेण्याचं आवाहन अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी केलं आहे। आता जर आपण पाहिलं तर जवळपास ज्यावेळेस वातावरण बदल होतो त्यावेळेस सर्दी खोकला यासारखे आजार जवळपास प्रत्येकाला ते होत असतात। परंतु हे जे आजार असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात, याच्यामध्ये साधारणतः 2-3 दिवस याचं जे काही लक्षणं आपल्याला आढळून येतात आणि साधे सिंपल ट्रीटमेंटवर ते बरे होत असतात। त्याच्यासोबतच जे ह्या कालावधी दरम्यान जे आजार असतात आणि कदाचित ते घातक होऊ शकतात लवकर डायग्नोज नाही झाले तर अशा आजारांमध्ये डेंग्यू मलेरिया ह्या गोष्टी येतात। तर डेंग्यू आजाराचं निदान हे जर लवकरात लवकर झालं तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला लवकर मात करता येऊ शकते। त्यासाठी महापालिकेने आमचे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत यशवंतजी डांगे साहेब यांच्या संकल्पनेतून एक रविवारी 1 तास नागरिकांच्या सहकार्यानं आपल्याला डेंग्यू मुक्त अभियान आपण गेल्या महिन्याभरापासून चालू केलंय। आता डेंग्यू पॉझिटिव्हची संख्या आपल्याकडे 15च्या दरम्यान जे आपल्याला एलायझा टेस्ट द्वारे जे आपल्याला कळतात ते 15ची आहे। तर आमचे जे 7 आरोग्य केंद्र आहेत त्या 7 आरोग्य केंद्रामध्ये याचे जे काही उपचार आहेत जे काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्स आहेत त्या अवेलेबल आहेत। तर आणि त्याचबरोबर आम्ही नागरिकांना हेही आव्हान सर्व माध्यमातून आपल्या माध्यमातून हे करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा ताप असेल तर त्याची चाचणी आवश्यक तुम्ही करून घ्यावी। महानगरपालिकेच्या सगळ्या आरोग्य केंद्रामध्ये ह्या ज्या चाचण्या आहेत त्या संपूर्ण मोफत होतात। सोबतच आमच्याकडे जे काही धूर फवारणी आहे धूर फवारणी सुद्धा रोजच्या रोज आमच्याकडे होते। साधारणतः एक प्रभाग एक व्हेकल अशा पद्धतीने आम्ही रोज 2 प्रभागांमध्ये हे जे आहे धूर फवारणीचं आमचं काम चालू आहे। त्याचबरोबर गटारी नाल्या जे काय असतात ज्याच्यामध्ये डेंग्यूचे नाही परंतु मलेरियाचे मच्छर असतात, मलेरिया ज्या मच्छरांमुळे होतो असे डास नियंत्रणासाठी सुद्धा आमचं जे काही पंपाच्या द्वारे जी फवारणी आहे ते आम्ही पंपाच्या द्वारे फवारणी करत आहोत। त्याचबरोबर आवश्यकता ह्या काळामध्ये जास्त भासते अतिरिक्त 50 कर्मचाऱ्यांचं जे मनुष्यबळ आहे आम्ही ते घेत आहोत आणि त्याद्वारे सुद्धा जेवढं रॅपिडली आम्हाला हे कंट्रोल करता येईल तेवढं आम्ही करत आहोत। दरवर्षी आपण जर पाहिलं जसा पावसाळा सुरू होतो, पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक शहरामध्ये असताना प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असताना आपल्याला साथीच्या आजारांची संख्या ही रुग्णांच्या बाबतीमध्ये वाढत असताना पाहायला मिळते। तर तशा प्रकारे ह्या वर्षी देखील आपण ज्यावेळेस काम करतो तर काम करत असताना प्रशासनाकडून महानगरपालिका प्रशासनाकडनं देखील उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जातो। पण खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी प्रशासनावर देखील बारीक लक्ष ठेवून की कुठं ते कमी पडतात आणि त्याच्या मदतीला एक आमच्या सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याच्या पुढाकारातनं एक फॉगिंगचं काम असेल, धूर फवारणीचं काम असेल किंवा त्याच्यामध्ये औषध फवारणीचं काम असेल, हे सगळं काम गेल्या 10-12 दिवसापासून नगर शहराच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये असेल, अगदी छोट्या मोठ्या गल्ली बोळापर्यंत असेल किंवा भिंगार उपनगर असेल, कॅन्टोन्मेंट परिसर असेल, या अगदी सगळ्या भागांपर्यंत गुडगाव ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मागच्या 15 दिवसापासून करत आहोत। या स्थान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर।